ताशा पथकातील कार्यकर्त्यांनी यंदाच्या गणेशोत्सवाच्या तयारीसाठीचा सराव सुरू केला आहे। वंदे मातरम संघटनेच्या युवा ढोल ताशा वाद्य पथकाच्या वतीने सरावाच्या उद्घाटनानिमित्त शहरातील विविध पथकांच्या वाद्यांचे एकत्रित वाद्यपूजन महालक्ष्मी लॉन्समध्ये झाले। यावेळी उपमहापौर दीपक मानकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या वाद्यपूजनात नाद ब्रह्म, शिवगर्जना, रुद्रगर्जना, शिवमुद्रा, चेतक स्पोर्ट्स, गजलक्ष्मी, स्वराज्य, गजलक्ष्मी प्रतिष्ठान, परशुराम प्रतिष्ठान आदी ढोल ताशा पथके सहभागी झाली होती। ढोल ताशा या पारंपरिक वाद्यावर सुरेख लयबद्ध ताल धरत थिरकणारी पावले हे पुण्यातील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे आणि हेच वैशिष्ट्य कायम राहावे। ढोल ताशा पथकामध्येही शिस्तबद्धता यावी यासाठी पथकांच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील असे वंदे मातरम संघटनेचे वैभव वाघ यांनी सांगितले। गणेशोत्सवादरम्यान कुठलेही गैरप्रकार पथकांच्या कार्यकर्त्यांमुळे होणार नाहीत असे आश्वासनही पथकांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिले। युवा वाद्य पथकात ताशा वाजवण्यात आघाडीवर असणारा आणि लक्ष्मी मार्गावरील समाधान चौक, शगुन चौक, अलका चौक आदी ठिकाणी ज्याच्या ताशाच्या तालावर ढोल बडवले जात त्या ताशावादक अमित फाटक यांच्या स्मृतींना उजाळा दिला। आजारामुळे अमितचे डिसेंबर 2012 मध्ये निधन झाले। त्याच्या आईवडिलांनी खास वाद्यपूजनासाठी बोलवले होते। अमितच्या स्मरणार्थ शगुन चौक ते रमणबाग रस्त्याला अमितचे नाव देण्यासाठी संघटनेच्या वतीने पालिकेकडे पाठपुरावा करण्यात येत होता, तर या रस्त्याला ताशा सम्राट अमित फाटक असे नाव लवकरच देण्यात येईल असे आश्वासन दीपक मानकर यांनी दिले। वंदे मातरम संघटना जेव्हापासून आपण निर्माण केली, राष्ट्रप्रेमानं भारावलेली ही संघटना एक वेगवेगळ्या दिशेने जीवनामध्ये प्रवास करत असताना या ठिकाणी वाद्य पथकाची निर्मिती त्यांनी केल्यावरती मला सांगितले की भाऊ आम्ही एक वाद्य पथक निर्माण करतोय आणि त्याच्याकरता जागा उपलब्ध होत नव्हती। मी कुमार बराटेंना त्यावेळी फोन केला की बाबा ही मुलं चांगली आहेत आणि त्यांना ही संधी आपण दिली पाहिजे। कुमार बराटेंनी माझं ऐकून ही संधी त्यांना दिली की या ठिकाणी वाद्य ठेवण्याकरता, वाद्य वाजवण्याकरता परवानगी देत असताना, परंतु हे सगळं होत असताना या युवा पिढीच्या जीवनाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न आपण करतो। गणेशोत्सवाच्या निमित्तानं असो, शिवजयंतीच्या निमित्तानं असो की पालकांना असं वाटतं की माझा मुलगा निश्चितपणे कुठल्या तरी चांगल्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी अमितच्या संदर्भात आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे। मी त्याच्या आईवडिलांना मुद्दाम सांगू इच्छितो की चिदविलास असेल किंवा वैभव असेल, महानगरपालिकेमध्ये माझ्याकडे आले 4-5 महिन्यापूर्वी आणि सांगितले की आपण शगुन चौकाला अमितचं नाव द्यायचे। म्हटलं काय झालं बाबा? तो म्हटलं की असा असा आमचा एक मुलगा या वाद्य पथकामध्ये होता, ताशा इतका सुंदर वाजवायचा की शगुन चौकामध्ये गणपती आल्यानंतर हजारो नागरिक त्या ठिकाणी तो ताशा कसा वाजवतो हे पाहायला त्या ठिकाणी यायचे। म्हटलं ठीक आहे, आपण त्या मुलाचं नाव देण्याचा प्रयत्न करतो। महानगरपालिकेच्या नाव समितीमध्ये त्याचं नाव आणलं आणि मुख्य सभेमध्ये त्याचं नाव आणलं। ते नाव देत असताना माझ्या मनाला देखील एक समाधान वाटलं। आई वडिलांना मुलाचं दुःख जाण्याचं काय असतं हे त्यांनाच बिचारांना माहिती, त्यांच्या आत्म्याला माहिती, परंतु त्याचं अस्तित्व आज या ठिकाणी आहे। परंतु त्या प्रत्येक वाद्याच्या टोलावरती, त्या ताशाच्या टोलावरती आपल्या प्रत्येकाला असं वाटलं की नाही अमित आपल्याबरोबर या ठिकाणी वाद्य वाजवायला आहे। ही भावना प्रत्येक युवकाच्या मनामध्ये या ठिकाणी असणार, कारण की एवढ्या लहान वयामध्ये ज्यावेळी मुलगा सोडून जातो त्या आई वडिलांचा जो पुढचा प्रवास आहे तो फार अतिशय अवघड असतो। पण परमेश्वर त्यांना ही ताकद घेणार आहे, त्यांना ती ताकद निश्चितपणे, ते दुःख सहन करण्याची ताकद तर परमेश्वर निश्चितपणे देईलच। परंतु हा प्रसंग कुणाच्याही जीवनामध्ये असा येऊ नये